घनसावंगी विधानसभा मतदारसंघ चर्चेत येण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इथं उभं असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि लागूनच होत असलेलं मराठा समाजाचं आंदोलन. आता या दोन्हीही गोष्टी बारकाईनं जर आपण बघितल्या तर ह्या मतदारसंघाचं गणित आपल्याला लक्षात येतं. राजेश टोपे हे मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आत्तापर्यंत इथली आमदारकी टिकवून आहेत. विजयाची हॅट्रिक त्यांनी साधली आहे आणि यंदा सुद्धा ते महाविकास आघाडीतर्फे उभे आहेत. तर त्यांच्या विरोधात महायुतीतर्फे हिकमत उढाण यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. वास्तविक पाहता सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला तर युती विरोधात आघाडी अशीच समीकरण आहेत. पण या मतदारसंघामध्ये अपक्ष कुठली भूमिका घेतात, अपक्षांना पाठवड किती आहे यावरती सगळी गणितं अवलंबून आहेत. इथे मतदार पसंती कोणाला देतात हे जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. मागच्या एका वर्षापासून समृद्धी कारखान्याचे चेअरमन भाजपा नेते सतीश घाडगे हे महायुतीतर्फे आपण उमेदवार असल्याचं सांगत होते. पण ऐनवेळी हिकमत उढाण यांनी उमेदवारी मिळवत घाडगेंना डच्चू दिला. मग नंतर घाडगेंनी भाजपच्या पदांचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर अंबड घनसावंगी एकत्रित विधानसभेचे आमदार राहिलेले शिवाजीराव चौथे यांनी सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. आणि त्यासोबतच मनोज जरांगे यांच्या भेटीगाठी घेऊन संभाजीनगरचे आयुक्त असलेले माजी सनदी अधिकारी मधुकर राजे आर्दड यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी दाखल केली. तर ओबीसी आंदोलनात अग्रेसर असलेले बळीराम खटके यांना वंचितनं उमेदवारी दिली आणि पूर्वापार चालत असलेलं समीकरण बिघडून गेलं. मराठा विरुद्ध ओबीसी ह्या वादाची किनार जरी ह्या मतदारसंघाला लागलेली असली तरी सुद्धा विजयी उमेदवाराच्या झोळीमध्ये मतदार कुठल्या आश्वासनानं आपली मतं टाकणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. राजेश टोपेंनी मला घनसावंगीला बारामतीसारखं डेव्हलप करायचंय असं विजन 2014ला दाखवलेलं होतं. 2009 ते 2014 ही कारकीर्द तशी त्यांच्यासाठी नव्हतीच. पण 2014 नंतर मोदी लाट आली, राम मंदिर आलं, त्यामुळे कुठल्याच लाटेचा त्यांना फरक पडला नाही. त्यामुळे मतदारसंघावरची त्यांची घट्ट पकड ही अजूनच मजबूत झाली. त्यासोबतच सहकारी संस्था, कारखाने, पतसंस्था, शाळा, कॉलेजेस यांचं जाळं उभं केलं. त्यामुळे अधिकाधिक ऊस उत्पादक शेतकरी तसंच तरुणाईला स्वतःच्या कारखान्यांवरती रोजंदारी मिळवून देत त्यांनी मतदान परावर्त होण्यापासून रोखलं. सहकारी तत्वावर विणलेलं जाळं त्यांना याही वेळी तारेल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो. कसली प्रसन्नता. सकाळी ब्रश झाले इथे आम्हाला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे? मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. तर जरांगे यांचं 13 महिन्यांपासून सुरू असलेलं उपोषण, त्यांचे व्हिडिओज हे जर आपण बारकाईनं बघितले तर असं लक्षात येतं की प्रत्येक वेळी जो कोणता नेता जरांगेंना भेटायला स्टेजवरती जात असेल त्यावेळी कुठे ना कुठेतरी राजेश टोपे हे त्यामध्ये दिसायचेच. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या लेटर पॅडवरती मराठा समाजाच्या बाजूनं विविध निवेदनं सुद्धा सरकारला दिलेली होती. पण जरांगेंनी ह्यावेळी उमेदवार घोषित न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे किंवा मग कुणाला पाडायचंय ह्याबद्दल सुद्धा स्पष्ट न केल्यामुळे राजेश टोपेंना मराठा समाज किंवा मराठा आरक्षणावरती किती मतदान होणार आहे हे अजूनही अस्पष्टच आहे. पण ओबीसी समाज हा पूर्णपणे त्यांच्या विरोधात मतदान करणार आहे हे मात्र स्पष्ट आहे. ज्यावेळी जरांगे यांनी कुणाला पाडायचंय ह्याची यादी माझ्याकडे तयार आहे अशी वल्गना केलेली होती, त्याच वेळी लक्ष्मण हाकेंनी मी कुणाला पाडणार आहे याची एक यादीच मीडियासमोर आणलेली होती आणि या यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव होतं ते राजेश टोपेंचंच. ओबीसी समाजाकडनं जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये लक्ष्मण हाकेंच्या सोबत बळीराम खटके हे सुद्धा हिरिरीनं सहभागी होते. वंचितकडनं उमेदवारी मिळाल्यानंतर ओबीसी मतदान पूर्णपणे बळीराम खटकेंनाच मिळेल असं आत्तापर्यंत तरी बोलल्या जात होतं. बळीराम खटके हे नाव फक्त ओबीसी समाजाच्या आंदोलनातच पुढे आलेलं होतं. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी कुठलाही विकासात्मक दृष्टिकोन किंवा आश्वासनांची बोली ही मतदारसंघामध्ये बोलून दाखवलेली नाहीये. त्यामुळे फक्त ओबीसी समाजाचं मतदान घेतल्यानं त्यांचा विजय अनिश्चितच आहे. कारण की एकंदरीतच जर लोकसंख्या बघितली तर ओबीसी समाजाचं एकूण मतदान हे 33% जवळपास आहे. त्यामुळे ओबीसी समाजच एकगठ्ठा मतदान करेल ही शक्यता सुद्धा दुरापास्त आहे. त्यामुळे त्यांना विजयासाठी अधिक कष्ट घेणं आवश्यक आहे. 2014ला अचानक एंट्री झालेली हिकमत उढाण यांनी घनसावंगीमध्ये पाय टाकल्यापासून शिवसेनेला बळ आलंय. शिवसेनेकडनं अनेक इच्छुक उमेदवार इतर पक्षामध्ये स्थायिक व्हायला लागले होते. कारण की इथनं पुढे उमेदवारी ही उढाण यांनाच मिळणार आहे अशी जणू त्यांना खात्रीच झालेली होती. 2014ला तसं 2019ला त्यांना अगदी निसटता पराभव स्वीकारावा लागलेला होता.
राजेश टोपे हे जवळपास पराभवाच्या छायेमध्येच होते आणि तेव्हाच खेळ पलटला आणि टोपे विजयी झाले. निराश झालेले उढाण नंतर मतदारसंघात क्वचितच दिसायला लागले आणि ह्याचा चुकीचा इम्पॅक्ट मतदारसंघावरती झाला. पण त्यांचे सामाजिक काम, वैद्यकीय क्षेत्रातील मदत ह्या काळात सुद्धा सुरूच होती. मतदारसंघावर दिलेलं बारकाईनं लक्ष, समजावून घेतलेले प्रश्न आणि ह्यावेळी त्यांना निश्चितच फायद्याचं ठरू शकणार आहेत. महायुतीकडनं उमेदवारी मिळाल्यानंतर आत्तापर्यंत तरी एकनाथ शिंदे किंवा महायुतीचे नेते कुठंही त्यांच्या प्रचार सभेसाठी आलेले दिसत नाहीयेत आणि इथनं पुढच्या काळात सुद्धा ते येतील ह्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधातील महाविकास आघाडीकडे पाहिलं तर शरद पवार, सुषमा अंधारे ह्यांच्या सभांचा धडाका उडालाय. तरी सुद्धा हिकमत उढाण सध्या तरी ग्राउंड लेवलवरती स्वतःचा प्रचार करतायत असं सुद्धा दिसतंय. मराठा विरुद्ध ओबीसी तसंच शिवसेनेमध्ये पडलेल्या उभ्या फुटीमध्ये सुद्धा त्यांनी तटस्थतेची भूमिका घेतलेली होती. त्यामुळे गद्दार किंवा कुठल्या एका जातीचा पुढारी असल्याचा ठपका त्यांच्यावरती कधीच लागला नाही आणि यंदा होणाऱ्या विधानसभेमध्ये ह्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. पण राजेश टोपे तसंच इतर अपक्ष उमेदवारांचं आव्हान ते कितपत यशस्वीपणे पार पाडतात, एकनाथ शिंदेंच्या प्रसिद्धीचा स्वतःला ते कितपत फायदा करून घेतात यावरतीच त्यांचा विजय अवलंबून आहे. साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगेंनी महायुतीच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष दिलेलं होतं. भाजपाच्या बूथ बांधणीपासनं ते गावागावामध्ये जाऊन शाखा उघडण्यापर्यंत सगळी कामं त्यांनी केलेली होती. पण नंतर महायुतीनं त्यांना तिकीट नाकारलं आणि त्यांनी सगळ्याच पदांचा राजीनामा सुद्धा दिला. एका अर्थानं भाजप नको असं मतदारसंघामध्ये सेट झालेलं नरेटिव्ह पाहिलं तर महायुतीकडनं एका अर्थानं भाजपाकडनं घेतलेली उमेदवारी मतदारसंघात अपप्रचार करणारी ठरली असती. त्यामुळे आता त्यांनी मतदारांना दाखवलेलं विजन हे त्यांच्या किती गळी उतरलंय, गावागावात उभी केलेली फळी किती महत्वाची कामगिरी बजावते यावरच त्यांचं यश अवलंबून असणार आहे. आणि त्यासोबतच महायुतीमध्ये आत्तापर्यंत त्यांची वाढलेली प्रतिमा तसंच इतर नेत्यांना सोबत घेऊन केलेला जनसंपर्क मतविभाजन करण्यास कारणीभूत ठरू शकेल का किंवा शकतो का हे सुद्धा निकालानंतर कळेल. आत्तापर्यंत अंबड तालुक्यामध्ये मोठा जनसंपर्क असलेले शिवाजीराव चौथे हे सुद्धा यंदा उमेदवारी अर्ज भरून घनसावंगीमध्ये उभे आहेत. त्यांच्याकडे सुद्धा जुना जाणता जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे ते नेमकी कोणाची मतं आपल्याकडे वळवून घेतील, त्यांच्या उमेदवारीचा फायदा कुठल्या पक्षाला होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत पाहिलं तर महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यापेक्षा महत्त्वाची भूमिका यंदा अपक्ष उमेदवारच घेत आहेत असं सुद्धा ह्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय. आत्तापर्यंत आलेल्या वोटर सर्व्हेनुसार राजेश टोपे यांचंच पारडं जड आहे असं सुद्धा म्हणतात. पण ऐनवेळी निवडणूक पालटवण्यात अपक्ष उमेदवार हे यशस्वी ठरतील का, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा.